चला तर आज पुन्हा एकदा आपण आणलेली आहे मच्छी. खरं तर मार्केटमध्ये गेली आणि मच्छी सगळी संपली होती कारण मला जायला थोडासा उशीर झाला होता. पण आज मला मच्छी फ्रायच खायची होती. मग मस्त असं तळ्याचा मासा होता तो घेतला. कमेंट करून सांगा कोणता मासा आहे. हा तळ्याचा मासा आहे. तर इकडे बघा मस्त असे पीस करूनच आणले होते मी आणि एकदम फ्रेश मासा होता. स्वच्छ धुवून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यावर लिंबू पिळून घेतलं. त्यानंतर थोडंसं मीठ, हळद, तिखट मसाला आणि हा माझा घरगुती मसाला आहे. त्यानंतर टाकलेला आहे गरम मसाला आणि त्यामध्ये थोडंसं आळा आणि लसूण ठेचून घेतलेला आहे. त्यानंतर मिक्स करून आपल्याला हे 15 मिनटं मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तर चला 15 मिनटं झालेली आहेत. तर इकडे मस्त तव्यावर तेल घेतलेलं आहे. त्यावर मी कढीपत्ता टाकलेला आहे फोडणीसाठी. कढीपत्त्याच्या फोडणीवर ना फ्राय केलेली मच्छी मस्त लागते, खूप छान टेस्ट येते आणि जो थोडासा वईसपणा असतो मच्छीला तोही निघून जातो. आणि तुम्हाला कोणाला मच्छी खायला आवडते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला जे तव्याच्या मध्यभागी तेल राहिलेलं आहे ते आपण थोडंसं तवा क्रॉस करून असा सगळ्या बाजूतून तेल ते फिरवून घेऊ. तर हे आपल्याला मस्त क्रिस्पी होईपर्यंत शेकवायचं आहे. तर इकडे बघा मस्त असं क्रिस्पी होत चाललेलं आहे. तर आपण ह्याला 2 वेळा पलटी करून घेणार आहोत. तर हे बघा एका बाजूतून पहिला थोडंसं शिजवून दिलेलं आहे मी. त्यानंतर आपण परत उलट पलट करून दोन्ही बाजूतून छान क्रिस्पी होईपर्यंत शेकवणार आहोत. आणि हां, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असाल तर प्लीज आपल्या पेजला फॉलो करा. तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय बाय.